नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. महिला व बालविकास विभागामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. वयमर्यादा तुम्हाला 18 ते 40 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी तुम्हाला करायची नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10/9/2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी तुम्हाला वेतन किती असणार आहे, कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. मित्रांनो, आजची जी वॅकन्सी आहे अंगणवाडी मदतनीस या पदासाठी सरळ सेवा भरती या ठिकाणी निघालेली आहे. आटपाडी या कार्यालयामार्फत या ठिकाणी नोटिफिकेशन जे आहे या ठिकाणी निघालेले आहे. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे नगरपंचायत आटपाडी यांच्यामार्फत निघालेली आहे. तर या ठिकाणी एकूण 7 वॅकन्सीज नगरपंचायत आटपाडीच्या अंडरमध्ये या ठिकाणी एक अशा वॅकन्सीज 7 ठिकाणी या ठिकाणी निघालेल्या आहेत. त्यानंतर आपण पुढे बघू शकता माळगुंड्यासाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे. गडवेवाडीसाठी या ठिकाणी एकूण 2 वॅकन्सीज अंगणवाडी मदतनीस या पदासाठी आहेत. उंबरगावसाठी देखील 2 वॅकन्सी आहे. मुंडेवाडीसाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे. तळवडेसाठी 1 वॅकन्सी आहे. त्यानंतर तळेवाडीसाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे. गोमेवाडीसाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे. काळेवाडीसाठी 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. नेलकरंजीसाठी 2 वॅकन्सीज आहे. झरेसाठी 1 वॅकन्सी आहे. धरणिगीसाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहेत. त्यानंतर दिगंचीसाठी या ठिकाणी एकूण 5 वॅकन्सीज आहेत. त्यामध्ये आपण बघू शकता भक्तीचाळ केंद्र, PMC दिगाची केंद्र, ढोकळमाळा अशी या ठिकाणी विविध नावे या ठिकाणी आहेत. पुजारवाडीसाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहेत. अशा एकूण 28 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत. वय जे आहे तुमचं 10/9/2024 या ठिकाणी काउंट केलं जाईल. 18 ते 35 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे. विधवा उमेदवार या ठिकाणी 40 वर्षापर्यंत वय असेल तरी देखील या ठिकाणी अर्ज करू शकता. शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 12वी पास असणं आवश्यक आहे. या ठिकाणी अर्ज जे आहेत 29/8/2024 पासून सुरू झालेले आहेत आणि 10/9/2024 पर्यंत तुम्ही या ठिकाणी संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत अर्ज सादर करू शकता. अर्जासोबत आपण रहिवासी दाखला, स्वयंघोषणापत्र या ठिकाणी जोडायचे आहे. रेशनिंग कार्डचे साक्षांकित प्रत जोडायचे आहे. आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड यापैकी कोणतेही एक ओळखीचे साक्षांकित प्रत जोडायचे आहे. विधवा असल्यास विधवा असल्याचे बाबतचे तहसीलदार यांच्याकडील प्रतिज्ञापत्र व पतीचे मृत्यूपत्र जोडायचे आहेत. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र परिशिष्ट ब जोडायचे आहे. जन्मतारखेचा दाखला, शैक्षणिक अर्हतेबाबतचे गुणपत्र किंवा प्रमाणपत्र आपण जोडायचे आहे. सक्षम अधिकारी यांचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे. लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे नाव दोन्ही नावांची व्यक्ती एकच असेल याबाबत तहसीलदार यांच्या समोरील प्रतिज्ञापत्र आपण जोडायचे आहे. अनुभव असलेला अनुभवाचा दाखला आपण अंगणवाडी सेविका किंवा मिनी सेविका मदतनीस या 2 वर्ष काम केल्याचा अनुभव असेल तर या ठिकाणी आपण जोडू शकता. सर्व कागदपत्राच्या झेरॉक्सपत्री सक्षम अधिकाऱ्यांकडून साक्षांकित केलेल्या असणं आवश्यक या ठिकाणी आहे. ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे. ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय आटपाडी जिल्हा सांगली या ठिकाणी सबमिट करायचं आहे. तर जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याअगोदर एक वेळ संपूर्ण जाहिरात आपण व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.